पहिल्या ट्रिप पासून आहे. हा कायम आहे. तर चला, गुड मॉर्निंग अँड गुड डे. चला मस्तपैकी चालायचंय छानपैकी. चंद्रपूर आता आपला नारा आहे चंद्रपूर. बस अरे खरं म्हणजे ना माझे पाय जाम दुखत होते, पण रात्री अरुणनी मसाज वगैरे केलाय आणि सकाळी जरा उठलो उशिराच, तरी पण मी चाललो आणि विशेष म्हणजे चांगलं चालणं चाललेलं आहे. तरी पण शेवटी थकणं हा प्रकार आहे ना. आज विशेष म्हणजे टोल पण आला, मग टोल पण लगेच माफ झाला आणि त्यांनी स्वागत केल्यासारखं झालं ते. आणि आता मी थकलोय, त्यामुळे मी निवांतपणे या बेंच जिथे मिळेल ना तिथे मी बसतो आणि थोडे 2-5 मिनिट बसून ते पायांना आराम देतो. आता पुढे जायचंय बस, हो की नाही. दुपारची वेळ आता सुरू झाली आहे. असते बघूया 12:30-1 वाजेपर्यंत चालत राहायचं, हो की नाही. मला खात्री आहे की आजचं माझं टार्गेट आहे ना 50च्या आत जायचं आहे बस, हो की नाही. होईल, आय एम शुअर, हो की नाही. ओके चला. आता एकूण मी 12,752 किलोमीटर चालून झालेलं आहे. फक्त आता मी बाहेर का पडलो माहिती आहे, माझं वय आहे 73. मी बाहेर पडण्याचं कारण एकच, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वेदना देणाऱ्या वाटल्या. 21 ऑक्टोबरपासून चालायला सुरुवात झाली. आता हो तर 14 जिल्हे पूर्ण झालेले आहेत. आता आज तारीख आहे 8, हो की नाही. रोज काही काही चालतो, शिवाय शाळा कॉलेजमध्ये जातो. जमलं तर शेतांमध्ये जाऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्याबद्दल मला धन्यता वाटते. असंच काहीतरी उपक्रम कोणीतरी आपल्या महाराष्ट्रातला माणूस करता याबद्दल खूप आनंद हो ना. तुम्ही काय करता? मी जॉबला आहे MSc. MSc? अरे वा.
हा प्रॉपर माझा गडचिरोली होती कनेरी 15 किलोमीटर. 15 किलो. आणि रस्ता छान आहे पण हो. आता कुठे चालली? आता कुठे चंद्रपूर, चंद्रपूर. नंतर यवतमाळ, अच्छा. असं करत करत सगळे जिल्हे पूर्ण करणार हा. आणि पुन्हा ठाण्यामध्ये जाणार. हो. असं आहे. चला, भेटून खूप आनंद झाला. पाणी पिलं? हा? पाणी पिलं? पाणी थोडं प्यायला काय, पाणी कधी प्यायलेलं चांगलं वगैरे चांगलं आहे. मग मुक्काम कुठं तुमची? गाडी असते माझ्या मागे. गाडी. आता 1 वाजता पाऊण वाजता त्याला गाडीला फोन करणार. हो. मग तो मुक्काम बघणार कुठे ते गाडी लावायला चांगली जागा आहे हो. तिथे गाडी लावणार. हो. मग जेवण होणार आणि नंतर मग 3, 3:15 नंतर 3:30 नंतर चालायला सुरुवात. माझ्या बरोबर आता हा दर्शन म्हणून आहे, तो मला साथ देतो. अच्छा. तो सोशल मीडिया बघतो संपूर्ण. आणि दुसरा आहे अरुण म्हणून, हो. तो ड्रायव्हिंग करतो आणि शिवाय जेवण, नाश्ता, चहा सगळं ते बघतो. आणि इरफान म्हणून आहे, ते मला अधूनमधून मला साथ द्यायला असतो, कारण तो वयानुसार थोडं लागतं. बरोबर. हो की नाही? हा. तरी खूप चालू राहिले तुम्ही या हो. वयामध्ये. काय आहे, इच्छा आहे. हो. हो की नाही? करायची. बरोबर. चांगलं आहे. असं चालू आहे आपलं सध्या महाराष्ट्रामध्ये कोणी लक्ष द्यायला तयार नाही. नाही. जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देतात. हा, आपले साधारण व्यक्तीकडे कोणी लक्ष द्यायला म्हणजे काही आवश्यकताच नाही. आपल्याला लोकांची काही मदत नाही. हा. आज असं आपल्या धानाला हा भाव देतो म्हणतात, तो देतो म्हणतात, पण भाव भेटून नाही राहिला ना. शेतकरी पिकवणारा किती पिकवणार आहे? हो ना. औषधाच्या किमती वाढत चालल्या. धान म्हणजे युरिया झालं, DAP झालं, या किमती दरवर्षी वाढतात, पण धानाची किंमत वाढून राहिली नाही वाढत. शेतकरी मग काय करणार? विचार करा. खरंच आहे. कोणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून आत्महत्येला प्रमाण वाढत चांगलं. मग आता तुम्ही नोकरीनं आले का चालले? नाही. आलो मी आता, परत जात होतो इथून. तुम्ही मला पायी येताना दिसली. मग कसं काय म्हणजे आपल्याकडे चालले होते तुम्ही तिकडे? हो, मी रिटर्न जाणार होतो. हा. थांबलो होतो. तुम्ही येताना दिसते, ब्लॉगिंग करताना दिसते. कोणाच्याला भेट बघूया. हा, छान वाटलं. चला, ओके. तुमचं चॅनलचं हा नाव? हा, दे ना एक. सामने माझ्या वाघ आला होता. हा, तेव्हा वाटलं तर बेकार आहे बाबा वाघ बघणे आपल्या समोर, असं अच्छा. नाही का? मग खूप भीती वाटते ना. ते नाही. मग काय झालं काय? नाही काही झालं नाही. निघून गेला. हा. बाईक बाईकवर ठीक आहे. चला, ओके. ठीक आहे. बिलकुल सर. चला, आरामात जा. हो हो. आज सकाळी जरा आळस केला म्हणायला हरकत नाही आणि मग चालायला लागलो. आजच्या दिवसामध्ये विशेष म्हणजे एक मोटरसायकलवाला पुढे गेला, पुन्हा मागे आला आणि T-शर्ट त्यांनी बघितला आणि चौकशी केली. त्यामुळे मला बरं वाटलं. आणि आज टोल पण आला, हिरापूर. तोही टोल एकदम सहजपणे झालं काम. वेळ गेला